नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो आता उपस्थित होत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की कर्जमाफी लवकरात लवकर होणार आहे, याचा विचार होणार आहे. आणि याविषयी आपण कर्जमाफीबद्दल आपण एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हणलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही जर माहिती पाहण्याच्या अगोदर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतीविषयक किंवा अन्य लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान केवळ सत्तेसाठी जे परिवर्तनाची नांदी आहेत आणि जुन्नरचा विकास, बिबट्याचा प्रश्न, पर्यटनाचा विकास त्यांनी त्याविषयी बोललेलं आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी हे सभेत बोलताना यावेळी व्यासपीठावर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आणि जे त्यांनी सांगितलं की सध्या आपण लाडकी बहीण आणि जे शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल विचार चालू आहे, परंतु तो कर्जमाफी आता किती दिवस होईल ह्याची म्हणजेच तारीख सांगितलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि त्यात मुख्यमंत्री असताना अनेक योजना आणल्या असं त्यांनी सांगितलं. त्यात लाडकी बहीण योजना असेल आणि त्यात त्यांच्या काळाच्या जवळ आहे लाडकी बहीण योजना, कारण की खूपच मोठी योजना आहे. आणि उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी स्वतः शेतकरी कुटुंबात आलो आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या वेदना मला ठाऊक आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली आहे आणि त्यासाठी एक समिती गठीत केली आहे आणि समिती गठीत केली असून याची घोषणा केली जाईल. लाडक्या बहिणींना लखपती झालेले पाहणे हेच आमचे स्वप्न असल्याचे शिंदे म्हणाले. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं झालं तर लाडकी बहीण तर ही योजना चालू आहेच, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा हे सुद्धा होणार आहे आणि त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. तर त्या समितीचा एक अहवाल आल्यानंतर लवकरात लवकर शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येईल. तर अशी अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एका भाषणात सभेदरम्यान दिली आहे जिल्हा परिषदच्या. तर काही जर दिलेली माहिती समजली असेल तेवढं लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.